नमस्कार. मनात शिरताना चिंतनपर लेख श्रीकांत मोरे यांचं अभिवाचन मी केलेलं आहे. या पुस्तकाला प्रस्तावना माननीय प्राध्यापक डॉक्टर द.ता. भोसले, ज्येष्ठ साहित्यिक, पंढरपूर यांनी दिलेली आहे. प्रसंगनिष्ठ कवितेपेक्षा किंवा घटनाबहुल गद्य लेखनापेक्षा तरल, अमूर्त, गूढ, व्यामिश्र आणि चिंतनशील कविता किंवा गद्य लेखन अधिक सखोल असते, अधिक अंतर्मुख करणारे असते. ते लेखन निर्मितीच्या पृष्ठभागावर तरंगत नाही, ते मनाच्या गाभाऱ्यापर्यंत झिरपते, आपल्या मनाला आणि आपल्या अभिरुचीला अधिक समृद्ध करत असते. याचे मुख्य कारण असे की प्रसंग किंवा घटनांवर आधारलेले लेखन, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, एकदा आस्वाद घेतल्यानंतर ते सौम्य बनते, त्याची आवाहन शक्ती क्षीण होते. प्रौढ आणि उन्नत अभिरुची असलेल्या वाचकांना ते लेखन केवळ माहितीपर वाटते, केवळ वर्णनपर वाटते, म्हणून त्यांना ते गौण स्वरूपाचे वाटते. पण तरल, अमूर्त, गूढ आणि चिंतनशील स्वरूपाचे गद्य लेखन असो किंवा काव्य असो, ते आपल्या मनाचा ठाव घेते, आपल्या ओंजळीत चिंतनाची चार सुगंधी फुलं ठेवून आपल्याला वेगळ्या अर्थाने विस्तारते. म्हणूनच तर टागोरांची गीतांजली, योगी अरविंदांची सावित्री आणि आपल्या मराठीतील तुकोबारायांची कविता आपणाला या गुणसामर्थ्यामुळे जीवनात शेवटपर्यंत साथ देते. त्यातही आपल्या जीवनाला आणि विचारविश्वाला व्यापून उरणाऱ्या मनासारख्या अमूर्त विषयावरील लेखन याच गुणसामर्थ्यामुळे आपणाला एका अंगाने समृद्ध करीत असते, तर दुसऱ्या अंगाने आपणाला अधिक अंतर्मुख करीत असते, आपलीच आपणाला अधिक ओळख करून देत असते. अशी ओळख करून देण्याचे काम श्रीमान श्रीकांत मोरे यांनी मनात शिरताना या विषयावर लिहिलेल्या गद्य पद्यात्मक लेखनाने यशस्वीपणे पार पाडलेले आहे, असे मला प्रथमतः म्हणावेसे वाटते. खरे तर मन या विषयावरती लेखन करणे म्हणजेच लेखकाच्या दृष्टीने एक आव्हानच असते. मी प्रसंगावर लिहू शकतो, त्यापासून मला आलेल्या अनुभवावरती मी लिहू शकतो, अनुभवातील नानाविध पैलूंवर, विशेषांवर मी लिहू शकतो, कारण तो अनुभव मी घेतलेला असतो, तो प्रसंग साक्षात मी पाहिलेला असतो. पण मनाचं तसं नसतं, ते पाहता येत नाही, ते ओंजळीत घेता येत नाही, ते अमूर्त असते, अगोचर असते. एवढंच नव्हे तर आपणास लाभलेले मन हे सर्वात वेगवान, सर्वात चंचल, सर्वात प्रबळ, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात अधिक हट्टी असते. म्हणूनच मन या विषयावर लेखन करणे खरोखरच आव्हानात्मक म्हणता येईल. हे आव्हान श्री मोरे यांनी एखाद्या कसलेल्या थोर लेखकाप्रमाणे छान पेललेले आहे, यात शंका नाही. या लेखनाचे प्रथमदर्शी जाणवणारे वैशिष्ट्य असे की श्रीकांत मोरे यांनी मनाच्या माध्यमातून आणि मनाच्या निमित्ताने मानवी जीवनाचे सर्वस्पर्शी असे चिंतन व्यक्त केले आहे. जीवनाचे रूप आणि स्वरूप, जीवनातील हव्यास आणि ध्यास, जीवनातील अंधार आणि प्रकाश, जीवनातील टिकाऊ आणि टाकाऊ आणि लौकिकत्व, अलौकिकत्व या सर्वांचे तटस्थपणे, समग्रतेने आणि शाश्वत स्वरूपाचे चिंतन या साऱ्या लेखनाला व्यापून उरलेले आहे. म्हणूनच त्यांचे लेखन जसे मनाचे दर्शन घडवते, तसे जीवनाचे दर्शन आपणाला घडवते आणि त्यांच्या या दर्शनाने आपली स्वतःची जीवनविषयक जाणीव प्रगल्भ बनते, परिपूर्ण होते, अधिक निकोप व्हायला मदत होते. यासाठी त्यांनी नेहमीच गद्याचा वापर केला आहे, गद्य काव्याचा वापर केला आहे आणि कवितांनाही हाताशी धरलेला आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक नसेल तर आज तागायत ताठर आणि अपुरे वाटणारे रूढ वाङ्मय प्रकार त्यांनी लवचिक केलेले आहे. कलावंताने व्यक्त होणे महत्वाचे असते, मान्य असणाऱ्या वाङ्मय प्रकाराच्या चौकटीत व्यक्त होणे महत्वाचे नसते, व्यवहारातही चौकट महत्वाची नसते. आपले चित्र किती सजीव आणि सौंदर्यपूर्ण आहे याला महत्व असते. मी ही भूमिका श्रीकांत मोरे यांनी अजाणता या लेखातून बजावलेली आहे. त्यांच्या लेखनाला लवचिकता येण्याचे एक कारण असे की यामध्ये लेखकाचे चिंतन आहे, संशोधन आहे, त्यांनी केलेले निरीक्षण आहे, कथन आहे आणि प्रासादिक भाषेत केलेले विवेचन सुद्धा आहे. त्यामुळे या निर्मितीला संवादा स्वरूप प्राप्त होत असतानाच भाष्य रूपही प्राप्त झालेले आहे. याच भाष्य म्हटल्यावर आपल्या समोरची तत्वजड, दुर्बोध, वृक्ष, कोरडी आणि आवेशपूर्ण मांडणी येथे तसला प्रकार येथे आढळत नाही. एका रसिक आणि चिंतनशील मित्राने आपणाशी रसिकतेने आणि मोकळ्या भाषेत संवाद करावा, संभाषण करावे, तसे या भाष्याला रूप प्राप्त झालेले आहे. कारण कोणताही विचार अथवा तत्व पचवल्याशिवाय इतकी मोकळी किंवा प्रासादिक भाषा जन्माला येत नसते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. श्रीकांत मोरे यांच्या या लेखनाने एका शब्दात जर वर्णन करायचे झाले तर शोध
या शब्दाद्वारे तो करता येईल. त्यांनी या चिंतनपर लेखनातून जीवनाचा शोध घेतला आहे, ब्रह्मांडाचा शोध घेतला आहे, सत्याचा शोध, समाधानाचा शोध, मरणोत्तर जीवनाचा शोध, जीवन पूर्णत्वाचा शोध घेतला आहे. याशिवाय मनाचाही शोध घेतला आहे. या शोध यात्रेमध्ये माणूस, त्याचा देह, त्याची इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, सृष्टी, समज आणि आपल्या शुद्ध आणि अशुद्ध भावभावना या सर्वांचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यातून त्यांनी हाती घेतलेले मनाचे रंग आपणासमोर उभे केलेले आहेत. या लेखकाप्रमाणे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की आपले मनच आपणाला घडवते आणि बिघडवते. आपल्या ठाई असणारे षड्रिपू हे या मनाची हत्यारे असतात. त्यामुळं आपण मनाला शरण जातो, अखेरपर्यंत असमाधान आणि दुःख यांच्या जबड्यात अडकून भूमीवरच सरपटत जगतो, त्याची शिकार होतो, मनाचे गुलाम होऊन जगतो. मात्र त्याला काबूत ठेवतो तर हाच माणूस थोर पदाला पोचतो. मात्र या आपल्या मनाला काबूत ठेवण्यासाठी जबर आत्मबल, निर्धार, नियमन, नियंत्रण व नित्यता असल्याशिवाय हे आत्मबळ प्राप्त होत नसते. आणि या आत्मबळासाठी लागते काया वाचा मनाने शुचिता संपादन करावी लागते. जो मन जिंकतो तो जग जिंकतो, जीवनाला जिंकून घेतो हे कायम ध्यानात घ्यावे लागेल. पण हे काम तसं सोपं नाही आहे. मुळात आपला जन्म आणि आपले जीवन कोणत्या ना कोणत्या तरी दुर्गम्य वासनेच्या ओढीनं लपेटून गेलेले असते. साहजिकच आपला वासनेकडे ओढा असतो. जन्मल्यापासून आपल्या देहा इतकी दुसरी कोणाची सोबत आपणाला नसते. जन्मापासून मना इतके आपल्या जवळचे दुसरे कोणीच नसते. मनाला जन्मताच वाचण्याची ओढ असते आणि त्या पूर्तीसाठी तो आपल्या देहाचा साधन म्हणून वापर करतो. मनाला पक्वान्न खाण्याची आवड असते. त्यासाठी हात, तोंड, पचन संस्था केवळ ते खाण्यातच किंवा पचवण्यात मदत करणारी साधने असतात. मोहक वस्तू, व्यक्ती पाहण्याची मनाला ओढ असते. डोळे आणि ज्ञानतंतू ही त्याची साधने असतात. मनाला परशरीर सुख भोगण्याची मनस्वी ओढ असते. त्यासाठी त्याला आपला देह साधन म्हणून वापरावासा वाटतो. जोवर देहाचे सुख हेच खरे आणि एकमेव सुख आहे असे मनाला वाटते, तोवर या सुखाच्या पलीकडच्या सुखाची आपण कल्पना करू शकत नाही. हे सुख कितीही स्थूल, नश्वर आणि तात्पुरते असले तरी ते जीवाला सर्वश्रेष्ठ वाटतो. म्हणून या सुखाचा आधार असलेल्या देहाला जपणे या एकाच कार्यात आपले मन गुंतलेले असते. भाग 2 पुढील.